हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आपण आता मुंबई दौऱ्यावर होतोच. तो मी विचार केला की एक ऑथेंटिक मुघल रेस्टॉरंटला व्हिजिट करू. आणि मुंबईला ताज हॉटेलजवळ असताना जर कुठलं ऑथेंटिक मुघल रेस्टॉरंट असेल ना, तर ते आहे बगदादी. करेक्ट. सो या हॉटेलची खासियत अशी की हे खूप ओल्ड प्लेस आहे. प्लस तुम्हाला ऐकून थोडंसं हे विचित्र वाटेल, पण ताज हॉटेलमध्ये राहणारे लोकसुद्धा इथे येतात जेवायला. सो येस, मी म्हटलं आपणही खाऊया, तिथे टेस्ट करूया, तुम्हालाही दाखवूया ते हॉटेल कसं आहे, तिथलं ॲम्बियन्स कसं आहे, टेस्ट कशी आहे. सो स्टे ट्यून. सो एक्झॅक्टली ताज हॉटेलच्या बॅक साईडला आहे. म्हणजे तुम्ही गेटवे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेलजवळ असाल तर अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे. बघा, तुम्ही बघू शकता की बॅक साईडला ताज हॉटेलची बिल्डिंग आणि हे आहे हॉटेल बगदादी. सो युजली तिथे गर्दी असतेच, कारण मी लास्ट टाईम रात्री 12 वाजता गेलो होतो तरी 1 तास वेटिंग होती. बट फॉर्च्युनेटली आज मला कमी वेटिंग मिळाली. आणि तुम्ही हे बघू शकतायत की कॅरमल, फिरनी जे अशा प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये असतातच. सो हा एक नॉर्मल ॲम्बियन्स किंवा एक टिपिकल ओल्ड इराणी कॅफेसारखा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकतायत. ऑफकोर्स ओल्ड ऑथेंटिक प्लेसेसच्या जागा अशाच असतात. आणि तुम्ही बघतायत की ही त्यांची बगदादी रेस्टॉरंटची रोटी किती मोठी आहे. म्हणजे आपल्या 2 तंदूर रोटी किंवा 3 तंदूर रोटी मावतील. आणि मी बटर चिकन ऑर्डर केलं होतं, जे खूप अफलातून होतं. आणि मला ती टेस्ट अशी शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही नक्की तिथे जाऊन ते ट्राय करा, बटर चिकन. आणि याच्यानंतर मी ऑर्डर केली होती त्यांची स्पेशल बिर्याणी. ऑफकोर्स बिर्याणी तर त्यांचं काय म्हणता येईल ना, USP आहे. सो ती पण खूप ऑसम होती. सो मी प्रचंड ताव मारला तिथल्या सगळ्याच मेनूवर. आणि तुम्हालाही जर असं फूड खायची इच्छा झाली तर नक्की तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करू शकता. सो झालंय आता आमचं जेवण करून. जबरदस्त टेस्ट होती. तुम्ही नक्की नॉनव्हेज खायचा मूड झाला आणि इकडे गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेलजवळ असाल तर अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.